गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे। ही सेवा आता एप्रिलमध्ये सुरू होणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळानं रोरो सेवेसाठी निविदा देखील प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे आता ही रोरो सेवा सुरू होणार यावरती आता शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळतो आहे। प्रायोगिक तत्वावरती ही रोरो सेवा सुरू केली जाईल। जर ही सेवा यशस्वी झाली तर ही सेवा कायम केली जाणार आहे। भाऊस धक्का ते विजयदुर्ग असा जो प्रवास आहे तो या ठिकाणी 5 तासात पूर्ण केला जाणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावरती मुंबई ते कोकण अशी ही रोरो सेवा सुरू होणार होती। मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानग्या, हवामान विभागातील अडथळे यामुळे या रोरो सेवेला अनेक अडचणी आलेल्या होत्या। मात्र आता ही सेवा जी आहे ती एप्रिलमध्ये या ठिकाणी सुरू होऊ शकते। भाऊस धक्का येथून जयगड आणि जयगडवरनं विजयदुर्ग असा या रोरो सेवेचा या ठिकाणी प्रवास असणार आहे। दक्षिण आशियातील सर्वात वेगवान सागरी प्रवास म्हणून या सेवेकडे या ठिकाणी पाहिलं जातं। त्यामुळं मुंबई रत्नागिरी हे अंतर देखील अवघ्या 3 तासांवरती येणार आहे। 600 ते 650 प्रवाशांना घेऊन जाणारी ही रोरो सेवा या ठिकाणी असणार आहे। मुंबई आणि कोकण प्रवासासाठी नवीन पर्याय यामुळे मिळणार आहे। तर 6 महिन्यापूर्वी या रोरो सेवेची एक ट्रायल देखील झालेली होती आणि त्यामुळं ही रोरो सेवा कधी सुरू होणार याची उत्सुकता लागलेली होती। अनेक मुहूर्त जे आहेत ते या रोरो सेवेचे सांगितले जात होते। मात्र आता पुन्हा एकदा या रोरो सेवेचा मुहूर्त जो आहे तो एप्रिलमधला ठरलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।